ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मित्रांनो, या भारत देशातलं सगळ्यात मोठं मंदिर म्हणजे तामिळनाडूतील श्री रंगनाथ स्वामी हे मंदिर सगळ्यात मोठे आहे बघा. 156 एकरामध्ये हे मंदिर आहे. हे मंदिर भगवान श्री हरिविष्णू देवाला समर्पित आहे. आणि या मंदिरामध्ये एके दिवशी एक वेश्या असणाऱ्या स्त्रीनं मासिक धर्म असताना सुद्धा श्री रंगनाथ स्वामींना सोन्यानं आणि चांदीनं आणि हिऱ्यांनं तयार केलेलं एक मुकुट भगवंताला परिधान केला. असा हा रहस्यमय प्रसंगाची कथा आज आपण ऐकणार आहोत. असं काय घडलं होतं की मासिक धर्म असलेल्या स्त्रीनं भगवंताला मुकुट त्या ठिकाणी चढवला. अक्षरशः आपल्या डोळ्यातून पाणी येईल बघा ही सुंदर अशी कथा, हा प्रसंग ऐकल्याने की भगवंताची भक्ती करण्यासाठी काय करावं लागतं, भक्ती किती लागते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा. आणि शेवटी आम्हाला कमेंट फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट करा. ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा. आपण तिथे गेला असताल तरी आम्हाला नक्की सांगा कमेंट. चला ही दिव्य कथा आज आपण ऐकणार आहोत. मित्रांनो, तामिळनाडूमध्ये श्री रंगनाथ स्वामींचं मंदिर आहे बघा. तामिळनाडू पासून फक्त 48 किलोमीटर अंतरावरती श्रीरंगम या ठिकाणी भव्य असणारं मंदिर आहे. देशामधलं पहिलं मंदिर आहे बघा. आणि भगवान श्री रंगनाथ यांचं दर्शन घेण्यासाठी एकदा भगवान श्री रामानुजाचार्य आपल्या शिष्यांना घेऊन तामिळनाडूच्या दिशेने चालले होते. उन्हाळ्याचे दिवस होते. मंदिर काही किलोमीटरच्या अंतर पुढे राहिलं होतं आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे एक सुंदर अशी आंब्याची बाग त्या ठिकाणी श्री रामानुजाचार्यांना दिसली. सगळ्या शिष्यांना त्या ठिकाणी सांगितलं की आपण या आंब्याच्या झाडाखाली आपण त्या ठिकाणी थांबूया. झाडाखाली थांबल्यानंतर सुंदर असे त्या ठिकाणी आंब्यानं बहरलेले ते झाड होतं. श्री रामानुजाचार्य यांच्या शिष्यांनी बघा आंबे तोडून आणले. त्यांच्याकडे भगवंताची मूर्ती होती. श्री रंगनाथ स्वामींची मूर्ती गादीवरती ठेवली आणि ते आंबे कापून प्रसाद भगवंताला ठेवला बघा. सगळ्या शिष्यांनी श्री रामानुजाचार्यांनी आंबे खाल्ले बघा. मनसोक्त आंबे खाल्ले आणि आंब्याच्या झाडाखाली आराम करू लागले. झोपली सगळी. आणि ती जी बाग होती एका वेशीची बाग होती बघा, नर्तिकेची बाग होती. त्या नर्तिकेचा त्या ठिकाणी खूप मोठा महाल होता. आणि ही सगळी बातमी त्या नर्तिकेला समजली, वेशीला, की तुमच्या बागेमध्ये भगवंता समान असणारे श्री रामानुजाचार्य शिष्य आहेत. त्या वेशीला गगनात मावेनासा आनंद झाला की पापातून मुक्त होण्याची संधी मला आलेली. आणि या वेशीनं सुंदर असा शृंगार परिधान केला. सोन्याचं ताट घेतलं, हिरे माणिक मोती त्या ताटामध्ये घेऊन ती स्त्री आली बघा. श्री रामानुजाचार्य यांच्या पायाशी नतमस्तक झाली. आणि नंतर श्री रामानुजाचार्यांना यांना समजलं बघा की आपण ज्या झाडाखाली बसलोय ती वेशीची बाग आहे. त्यांना फार वाईट वाटलं. म्हणजे आता हे पाप कुठं फेडू. ही वेश्या त्या ठिकाणी ताट घेऊन आल्याने सगळा प्रकार सांगितला. ही बाग माझी आहे, मी एक वेश्या आहे. साधूंच्या पायाशी नतमस्तक झाली आणि त्यांना विनंती करू लागली श्री रामानुजाचार्यांना की मी दिलेलं हे धन तुम्ही घ्या आणि या धनाचा उपयोग समाजासाठी आणि देवासाठी करा. श्री रामानुजाचार्यांच्या मनामध्ये येऊ लागलं ही तर वेश्या आहे. आता या वेश्येला मी शापही देऊ शकत नाही, कारण हिने लावलेले झाड आहे त्याची मी फळं खाल्ल्यात, त्या सावलीखाली मी बसलोय, त्यामुळे मी हिला आता शाप देऊ शकत नाही. आणि ही वेश्या त्या ठिकाणी विनवणी करू लागली, साधू महाराज मी दिलेले हे धन तुम्ही घ्या. श्री रामानुजाचार्यांनी त्या वेश्येला सांगितलं आम्ही तर साधू आहोत, आम्हाला या धनसंपत्तीचा काही उपयोग नाही. आम्ही साधू आहोत आणि आमचं धन म्हणजे श्री रंगनाथ स्वामी आहेत आमचं धन, आणि त्यांच्या दर्शनासाठी आम्ही चाललेलो आहोत. आता ही जी वेश्या आहे ती ऐकतच नव्हती बघा. विनंती करू लागली ही तुम्ही साधू महाराज धन घ्या सगळं. आणि शेवटी श्री रामानुजाचार्यांनी या वेश्येला सांगितलं खरंच तुझी भक्ती श्री रंगनाथ स्वामींच्या वरती आहे तर या सगळ्या धनापासून एक सुंदर असा मुकुट तयार कर आणि तो मुकुट तू श्री रंगनाथ स्वामींना त्या ठिकाणी परिधान कर. सगळ्या पापातून तुझी मुक्तता होईल. आता हे सगळं ऐकल्यानंतर त्या वेशीला गगनात मावेनासा आनंद झाला. नतमस्तक झाली साधू महाराजांच्या पायाशी आणि वेश्या आपल्या महालामध्ये निघून गेली. आणि इकडे श्री रामानुजाचार्य आपल्या शिष्यांना घेऊन श्री रंगनाथ स्वामींच्या मंदिरात. आणि या वेशेनं बघा गावात असलेला सोनारला जाऊन सांगितलं कुठलीही मिलावट झाली नाही, पण हा मुकुट तयार करताना ही सोनं लागू दे, किती हिरे लागू दे, माणिक मोती सुंदर असा एक मुकुट तयार कर श्री रंगनाथ स्वामींच्यासाठी.
भगवंतासाठी सगळी धनसंपत्ती त्या ठिकाणी लावली बघा त्या वेशीनं. कारण वेशेकडे राजे महाराजे येत होते गाणं ऐकण्यासाठी, त्यामुळे हिरे माणिक मोती देत होते. परंतु ह्या वेशेला या पापातून मुक्ती पाहिजे होती, म्हणून सगळं बघा जी संपत्ती कमवली त्यांनी ती सगळी संपत्ती त्या मुकुटामध्ये लावली आणि सुंदर असा मुकुट तयार केला, शृंगार केला. वेशा असणारी श्री रंगनाथ स्वामींच्या मंदिराकडे गेली बघा हा मुकुट ताटात घेऊन. मंदिर जवळ आलेलं होतं काही पावलावरती आणि त्या वेशेला मासिक धर्म आला हो. काय करावं हे कळेना. भगवंता आता जर हा मुकुट घेऊन पुढे जाईल मंदिराच्या आवारात तर फार मोठं पाप लागल, काय करावंच कळेना. आणि वेशीनं त्या ठिकाणी श्री रामानुजाचार्यांना आवाज दिला बघा की गुरुवर्य तुम्ही या ठिकाणी या, मला मासिक धर्म आलाय आणि हा मुकुट तुम्ही भगवंताला चढवा. रामानुजाचार्यांनी पुजाऱ्यांना आवाज दिला बघा आणि त्या ठिकाणी एक पुजारी आला आणि हा सोन्यानं चांदीनं मढवलेला जो मुकुट होता तो मंदिरात घेऊन हा पुजारी गेला. पुजाऱ्यानं तो मुकुट घालायला लागला श्री रंगनाथ स्वामींना, परंतु भगवंताच्या मूर्तीची उंची वाढू लागली बघा. उंची ही भगवंताची वरच वाढत होती बघा. काय करावं हेच कळेना. सगळे पुजारी जमा झाले आणि त्या ठिकाणी श्री रंगनाथ स्वामींना म्हणू लागले की देवा भगवंता, अगदी आदरानं आम्ही हा मुकुट तुम्हाला चढवित आहोत, मुकुट वेशेचा आहे म्हणून तुम्ही घालत नाही का? भगवंत काही बोलत नव्हते. आता शिडी आणली त्या ठिकाणी मोठी, उंची मूर्तीची वाढती म्हणून शिडीवर चढला हा पुजारी, तरी सुद्धा श्री रंगनाथ स्वामींची म्हणजे भगवंताची उंची वाढत होती, मुकुट चढू शकत नव्हती. शेवटी पुजाऱ्यांना भगवंताला विचारलं की देवा आम्ही काय करावं, काय चूक आहे? आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात श्री रंगनाथ स्वामी यांनी आवाज दिला बघा. देव बोलू लागला की ज्या वेशेनं मुकुट आणलाय तिच्या हातूनच मी मुकुट घालून घेईल. अहो म्हणली देवा ती वेश आहे, मासिक धर्म आलाय, अशुद्ध आहे ती, आणि तुम्ही मुकुट तिच्या हातून घालून घेणार? देवानं सांगितलं मी तिच्याच हातून मुकुट घालून घेईल. श्री रामानुजाचार्यांनी त्या वेशेला आवाज दिला. वेशा त्या ठिकाणी मंदिरात येत नव्हती बघा. म्हणली मला मासिक धर्म हे पाप कुठं फेडू, मी पाप फेडण्यासाठी आला ना अजून मला पापात तुम्ही बुडवताय. देवानं आवाज दिला त्या स्त्रीला की तू आत ये. त्या ठिकाणी ती वेशा श्री रंगनाथ स्वामी यांच्या मंदिरात गेली आणि अखंड विश्वाचा मालक भगवान श्री हरी विष्णू देव येते बघा. देवानं त्या ठिकाणी आपली मान झुकवली मुकुट घालण्यासाठी, परिधान करण्यासाठी एका वेशेच्या समोर. आणि त्या वेशेनं तो सोन्याचा, चांदीचा आणि हिऱ्यांचा तो मुकुट श्री रंगनाथ स्वामी यांच्या माथ्यावरती ठेविला, परिधान केला भगवंतानं. मित्रांनो असा हा चमत्कार बघा. आणि पुजारी देवाबरोबर भांडू लागले की देवा आम्ही एवढी तुझी पूजा मनोभावे करतोय, वेदांचं पठन करतोय, आणि वेदांचे पठन करणाऱ्या ब्राह्मणाच्या हातून तू मुकुट घातला नाही आणि एका वेशेच्या हातून तू मुकुट परिधान कर, आजपासून तुझी पूजा करणार नाही. ब्राह्मण सगळे म्हणाले. देवानं त्या ठिकाणी सांगितलं अरे बाबा हो तुम्ही पूजा करताय, परंतु तुम्ही पूजा मनापासून तेवढी करत नाही, तुम्हाला काहीतरी मिळावं म्हणून तुम्ही पूजा करताय. परंतु ही वेशा जीवनामध्ये तिने पाप केली, परंतु आज माझ्या समोर ती उभी आहे, तिनं संपूर्ण जीवन माझ्या पायाची समर्पित केलंय. केलेल्या पापांची त्या ठिकाणी तिने माफी मागितली, प्रायचित्त तिने घेतलंय. आणि मासिक धर्म जरी तिला असला तरी तिची भक्ती अंतकरणापासून आहे, आणि म्हणून मी तिच्या हातून मुकुट परिधान केलाय. सगळे ब्राह्मण भगवंताच्या पायाशी नतमस्तक झाले. म्हणून मित्रांनो देवाला प्रसन्न करण्यासाठी भक्ती ही महत्वाची बघा, हृदयापासून मनापासून. जरी आपण कुणी पाप कर्म केलं असेल परंतु भगवंताच्या पायाशी आल्यानं आपण प्रायचित्त घेतलं, नतमस्तक झालो भगवंताच्या पायाशी, तर देवालाही तुम्हाला माफ करावं लागतं, कारण प्रायचित्त त्या ठिकाणी घेतलेलं असतं. आणि इथून पुढं मी असं काही करणार नाही अशी शपथ घ्यावी. आणि म्हणून या ठिकाणी एका वेशेच्या हातून श्री रंगनाथ स्वामींनी बघा मुकुट परिधान केला. मित्रांनो जगामधलं दुसरं मंदिर मोठं आहे बघा, अख्खं गाव बसलं या मंदिरात. एवढं मंदिर हे श्री रंगनाथ स्वामींचं आहे बघा. कधी आपल्याला योग आला तर आपण तामिळनाडूला नक्की जा. तामिळनाडूपासून फक्त 48 किलोमीटर अंतरावरती श्री रंगनाथ स्वामींचं मंदिर आहे बघा, सगळ्यात मोठं मंदिर आहे या देशामध्ये. मित्रांनो सुंदर अशी ही माहिती श्री रंगनाथ स्वामी मंदिराची आपल्याला आवडली तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी विश्वासानं आम्हाला कमेंट करा. आणि ज्या देवाची पूजा तुम्ही करताय त्या देवाची पूजा मनापासून आपण करा. देव नक्की तुम्हाला भेटेल, प्रसन्न होईल आणि तुमच्या जीवनातली संकट नक्की. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. खरी माहिती जाणण्यासाठी बेल घंटीचं बटन दाबा, म्हणजे येणारा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल. प्रत्येक मंदिराची आम्ही माहिती, सत्य माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आषाढी वारीचे व्हिडिओ सगळे आपल्यापर्यंत पोहोचतील, संतांच्या माहिती. त्यासाठी चॅनलला नक्की आपण सबस्क्राईब करा. प्रथम ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट मात्र जरूर करा.
रामकृष्ण.